शेखर निकम. उद्योग विभागावर बोलत असताना महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील साडवली MIDC मध्ये सामूहिक सुविधा केंद्र चालू करण्यात आलं. या लोहार समाजाच्या सामुदायिक केंद्राला 5.5 कोटीचा प्रकल्प होता. 4.5 कोटी अनुदान मिळालं होतं आणि 1 कोटी त्या लोकांनी दागदागिने करून आपल्या भांडवल तिथं उभं केलं होतं. परंतु ही मशिनरी द्यायची होती, ती शासनाकडून मशिनरी त्यांना पुरवण्यात आली होती आणि ती सप्लायर यासिका INC दिल्ली यांना देण्यात आली होती. या एका मशीन चालू न झाल्यामुळे जवळजवळ हा प्रकल्प त्यांनी ट्रायल दिली नाही या कंपनीने. त्यामुळे हा प्रकल्प गेले 3 वर्ष चालू होऊ शकला नाही. त्यामुळे इथला रोजगार देखील उपलब्ध होत नाही आणि ह्या ट्रायल न दिल्यामुळे वीज पण बिल खूप येतंय. त्यामुळे माझी अशी शासनाला याद्वारे विनंती आहे की तातडीने या कंपनीवर ॲक्शन घेऊन ही जी मशिनरी आणून दिलेली आहे त्याची ट्रायल देणे करणं भाग पाडलं पाहिजे आणि हा प्रकल्प तिथं चालू करण्याच्या कामी जास्तीत जास्त लवकर प्रयत्न केले पाहिजे. दुसरी माझी आग्रहाची मागणी आहे की अलोऱ्यासारख्या ठिकाणी चिपळूण तालुक्यामधील अलोरे गावामध्ये जलसंपदेची खूप मोठी जमीन खरेदी केलेली तशीच रिकामी पडून आहे. उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे असल्यामुळे माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे की या अलोरे गावामधली जमीन मिनी इंडस्ट्री उभारणी त्याचबरोबर रोजगार निर्मिती केंद्रासाठी जर वापरण्यात आली तर तिथल्या परिसरातील लोकांनी जी जागा दिली त्या जागेचा उपयोग निश्चितपणे त्या लोकांसाठी होऊ शकतो. त्यामुळे त्या बाबतीतलाही विचार व्हावा आणि खडपोली आणि खेर्डी MIDC मध्ये देखील प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने त्याचा विचार व्हावा. ऊर्जा विभागाबद्दल बोलत असताना माझी आग्रहाची नेहमी मागणी होती की आमच्याकडच्या फळबागा ज्या आहेत त्या AG अदर मध्ये टाकल्या होत्या. म्हणजे फक्त कोकणात हा निर्णय झाला होता आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी आदरणीय फडणवीस साहेबांकडे ज्यावेळी मांडला, कारण त्याच्या आधी 2.5 वर्ष मी हा मुद्दा सातत्याने मांडत आलो होतो. परंतु हा मांडल्यानंतर आंबा आणि इतर फळबागांना AG अदर मधून काढून AG मध्ये घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल निश्चितपणे मी या शासनाचं अभिनंदन करेन. परंतु हे घेत असताना त्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. त्यामध्ये मत्स्यपालन असेल, पशुपालन असेल, रेशीम उद्योग असेल किंवा मशरूमची शेती असेल तर ह्या उद्योगांना देखील AG अदर मधून काढून AG मध्ये त्याचं समाविष्ट करून घेण्यात यावं आणि AG अदर मधून काढून AG ज्या बागांची बागायती वीज पंपांना ट्रान्सफर केलंय त्यांची जी पूर्वीची थकबाकी आहे ती देखील जुन्या म्हणजे नवीन सुधारित नियमाप्रमाणे AGच्या कॅटेगरीमध्येच त्यांना वर्ग करण्यात यावी. कारण आमच्या कोकणातला शेतकरी सातत्याने लाईट बिल वेळेवर भरत असतो, विजेची चोरी करत नसतो. त्यामुळे ह्या गोष्टीचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. नवीन विद्युत सहाय्यक भरती करताना 10वीच्या मार्कावर जर मेरिट लावलं जातं त्याच्याऐवजी ते ITIच्या मार्कावर लावलं तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. शॉक लागला तर वन्य प्राण्या म्हणजे आपल्या परिपत्रकानुसार खूप कमी मदत दिली जाते. एखाद्या वन्य प्राण्याने एखाद्यावर हल्ला केला आणि त्याचा जर मृत्यू झाला तर 20 लाखापर्यंतची मदत शासनाच्या माध्यमातून केली जाते. परंतु लाईटचा शॉक लागून जर जो माणूस त्यामध्ये मृत्यू पावला तर फक्त 4 लाख रुपयाची मदत केली जाते. तर हा विचार करून शासनाने याबाबतही विचार करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की पब्लिक सर्व्हिस कॅटेगरीमध्ये ज्या सेवा येतात, उदाहरणार्थ हॉस्पिटल असेल, शाळा असेल, शासकीय शाळा असतील, कॉलेजेस असेल, यांना जर नव्याने कनेक्शन घ्यायचं झालं तर आपल्याला स्वतःच्या खर्चावरून किंवा DC मध्ये खर्च करावा लागतो. तर माझी इथं आग्रहाची मागणी आहे की ह्या लोकांना देखील ह्या सर्व्हिस कॅटेगरीतल्या लोकांना देखील NSC या स्कीमच्या अंतर्गत प्राधान्याने त्याचा व्हावा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ESIC रुग्णालय होणं कामगारांसाठी खूप गरजेचं आहे. कारण हे रुग्णालय नसल्यामुळे कामगारांना कोणत्याही गोष्टीचा फायदा त्यामध्ये मिळत नाही. त्याचबरोबर जलजीवन मिशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर गुलाबराव पाटील साहेबांचं विशेष अभिनंदन करेन. कारण एकेका गावाच्या 20 कोटी 22 कोटीच्या योजना ज्यावेळी मंजुरीसाठी जात होत्या तेव्हा आम्हाला वाटलं होतं की या योजना कागदावरच राहतात की काय. परंतु या मोठ्या योजना देखील तातडीने मंजूर झाल्या, कामं देखील चालू झाली.
परंतु त्या अंतर्गत काही थोडेसे प्रॉब्लेम आहेत ते देखील सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावा। त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत ह्या ज्या योजनांचे नव्याने समाविष्ट काही कामं करून घेतलेली आहेत त्याची मंजुरी आपल्याला SLSE मध्येच जर मंजुरी करून मिळाली तर त्या योजना तातडीने मंजूर केल्या जातील। आज चिपळूणमध्ये पाण्याची समस्या शहराला खूप भेडसावते। आज तिथं खूप दूषित पाणी सगळ्या विहिरींना शहरामध्ये झालेलं आहे। माझी इथं आग्रहाची विनंती आहे की चिपळूण शहरासाठी देखील ग्रॅव्हिटीच्या योजनेला तातडीने मंजुरी मिळावी, म्हणजे शहराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो। या ग्रॅव्हिटीच्या योजनेची परवानगी देत असतानाच जलसंपदा विभागाकडून टॅपची देखील मंजुरी तातडीने देण्यात यावी। कारण एका बाजूला योजना मंजूर होतात 20-20 कोटीच्या 25-25 कोटीच्या मंजुरी ग्रॅव्हिटीच्या योजना मंजूर होतात, काम पूर्ण होतं, परंतु टॅप कनेक्शन न दिल्यामुळे 3-3 वर्ष ह्या योजना इम्प्लिमेंटेशन मध्ये पूर्ण होत नाहीत। त्यामुळे पाण्याची समस्या त्यामध्ये राहते। म्हणून मला असं मागणी आहे की ही परवानगी वेगळी न घेता योजना मंजुरीच्याच वेळी ही परवानगी गृहीत धरून त्या बाबतीतला निर्णय व्हावा। इतर मागासवर्ग व बहुजन विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोकणामध्ये मूलतः धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात राहतो आणि हा समाज विखुरलेला स्थितीत आहे। त्यामुळे तांडा वस्तीतली जी कामं होतात ती लोकसंख्येच्या आधारावर होत असतात आणि ही लोकसंख्येच्या आधारावर होत असताना कमी लोकसंख्या असल्यामुळे बऱ्याचशा वेळी या योजना नीट इम्प्लिमेंट होत नसतात। या धनगर समाजाच्या जमिनी देखील घरं बांधलेली आहेत ती त्यांच्या नावाने नसतात। त्यामुळे त्याही बाबतीतला विचार होणं खूप गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मदत आणि पुनर्वसनच्या माध्यमातून या धनगर समाजासाठी एक पुनर्वसनचं निश्चित धोरण केलं पाहिजे। आम्ही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक धनगरवाड्यांचं पुनर्वसन केलं, परंतु ह्यासाठीची जमीन घ्यावी लागते, ती विकत आपल्याला त्या समाजाला विकत घ्यावी लागते। मग ही विकत न घेता जर शासनाच्या माध्यमातून ही जमीन खरेदी करून दिली तर निश्चितपणे धनगर समाजाचं पुनर्वसन होऊ शकतं। दुसरी त्यांच्या संबंधित आग्रहाची मागणी आहे की जे SCची आपली हॉस्टेल आहेत ह्या हॉस्टेलमध्ये ज्या रिक्त जाणाऱ्या जागा आहेत त्या NT मधल्या म्हणजे विशेषतः या समाजासाठी मुलांसाठी जर उपलब्ध करून दिल्या, कारण त्या तशाच रिक्त ठेवल्या जातात, त्या संबंधीचाही पाठपुरा आहे पण अजूनपर्यंत त्याचा निर्णय झालेला नाही। तर ह्या समाजासाठी त्या भरण्याची परवानगी मिळावी आणि त्याचबरोबर NT समाजासाठी देखील तालुक्यात आपली वसतिगृह निश्चितपणे पूर्ण करावी। मला बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद।